वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जाणारं इचलकरंजी शहर आता गांजा चरसच्या पलीकडे जाऊन अधिक प्राणघातक अशा ड्रग्जच्या विळख्यात सापडत चालली आहे. इचलकरंजीत MDसह प्रतिबंधित इंजेक्शन्ससारख्या धोकादायक ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा सुरू असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या अवैध व्यवहारात केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारच नव्हेत, तर जिम प्रशिक्षक, मेडिकल चालक आणि दिल्लीतून आलेला तरुण इंजिनियर सहभागी असल्याचं समोर आलंय. पोलिसांकडून मिशन झिरो ड्रग्ज यासारख्या मोहिमांचं वारंवार सादरीकरण करण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात इचलकरंजी शहरातील विविध गल्ल्यात MD ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत असल्याचं वास्तव समोर आलंय. पोलिसांनी काही कारवाया करून अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली असली तरी या जाळ्याचा संपूर्ण खात्मा झालेला नाही. ड्रग्जच्या व्यवहारांची साखळी इतकी विस्तारलेली आहे की त्याचा थेट दिल्लीपर्यंतचा संबंध दिसून आलाय. शहरातील काही काळ शांत बसलेले गुन्हेगार आता MD सारख्या नवीन नशेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झालेत. हा ड्रग्जचा पुरवठा रेकॉर्डवरील गुन्हेगारच करत असून त्यांनी समाजातील प्रतिष्ठित लोकांना या साखळीत ओढल्याचं समोर आलंय. नशेच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढल्यानं पोलीस आणि प्रशासनानं या संदर्भात अधिक ठोस आणि व्यापक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये.